अहो राज, काय वय आहे? अहो तुम्ही तोफेला का बत्ती दिली मला सांगायचं, घडावर माणसं बी आहेत. नाही किल्लेदार, सांगण्या सवरण्या एवढा वेळ नव्हता. म्हणजे तोफेला आम्ही बत्ती दिली कारण आम्हाला बांधलांना आणि बाजीप्रभूंना विझू द्यायचं नाही. किल्लेदार घोडखिंडीत बाजीप्रभू आणि बांधलांनी सिद्धीच्या फौजेला थोपवून धरले. जोपर्यंत आम्ही गडावर पोचल्याची इशारत त्यांना मिळत नाही तोपर्यंत ते लढणार, माग हटणार नाही. गडावर पोचल्याची खूण म्हणून आम्ही तोफेला बत्ती दिली. राजे, तुम्ही थकलेल्या फौजेचं बघा. उपाशी तापाशी तलवारीच्या धारेवर रात्रभर धावलेत ते. दमले असतील. आणि तुम्ही नाही दमलात होय? का तुम्ही माणूस नाहीत? धावला नाहीत का पळाला नाहीत का? तुमच्या पायात काटा टोचला नाही राज? तुम्ही आता आराम करा, बघू आम्ही हाय. नाही किल्लेदार, आम्हाला आराम नाही. सुरव्यांचा पाडाव झाला असला तरी गडाच्या पायथ्याला सरदार दळवी दबा धरून बसले असणार. आता तोफेची इशारत ऐकून बाजीप्रभू, बांदल, शिवाकाशीत गडावर येतील तेव्हा त्यांच्यासाठी रस्ता मोकळा असला पाहिजे. बस बांदल, बाजीप्रभू, शिवाकाशीत लवकर आणि सुखरूप या. जगदम. या खुदा, और कितना इंतजार करूं? कहाँ होगा मसूद, कहाँ होगा सिवा? हुजूर, मसूद सिवा के पीछे गया है उसे पकड़ने। इतनी देर, इतना वक्त क्यों लग रहा है? अब तक तो आ जाना चाहिए था। घोड़े पर ही तो गया है। जी हुजूर। खामोश! मेरे सामने सिर्फ जी हुजूर मत करो। मसूद घोड़े पे गया है और सिवा दौड़ के। कितना भागेगा वो, कितना? मसूद उस तक पहुंच भी चुका होगा, लेकिन अगर वहां तक पहुंचा है तो उसे घसीट कर यहां तक लाया क्यों नहीं? अब तक आता ही होगा हुजूर। नहीं, मुझे भरोसा नहीं। हुजूर, जरा धीर धरा। धीर धरा? कब तक? रात ढल चुकी है, सुबह हो गई है, इतनी देर? हुजूर, समजा ठीक होणार. मसूद शिवाजीला नक्की आणणार आणि या फाजलच्याच तलवारीनं तो इथं ठार होणार. सुन, कहाँ है सिवा? लाया उसे घसीट कर. लो मसूद, मैं क्या पूछ रहा हूं, कहाँ है सिवा? हुजूर, सिवा? हाँ, सिवा मारा गया? नहीं हुजूर। तो गिरफ्तार किया उसे? बोलो बोलो मसूद, जल्दी बोलो। हुजूर, खता माफ हो। माफ? इसलिए? हुजूर, पहले आप मुझे माफ कर दीजिए। माफी बाद में मिलेगी, पहले ये बताओ सिवा कहाँ है? पकड़ लिया क्या उसे तुमने? हुजूर, सिवा हमारे हाथ से छूट गया। क्या? कैसे? मसूद, बहुत बड़ा गुनाह किया है तुमने। हुजूर, मुझे माफ कर दो। हुजूर, मुझे माफ। इस कमीने को मैं जिंदा नहीं छोड़ूंगा। हुजूर, हुजूर खुदा ना खास्ता ये रात भर सिवा के पीछे भाग रहा था। हुजूर, हुजूर, सिवा हमारे हाथ आता जरूर, लेकिन उसके 100-200 सिपाहियों ने हमारा रास्ता रोक लिया। उसने जी जान लगाकर कोशिश की, लेकिन वो मर हटे, कटे, लेकिन हटे नहीं। या खुदा, मुझ पर नाराजी और उस सिवा पर रहमदिली क्यों? क्यों? अजून कशी खबर आली नाही? काय झालं असेल? सरदार सुर्वेंची नजर चुकवून राजे पोचले असतील विशाळगडावर. आली खबर राजेंची? नाही सुनबाई,
आम्ही वाटच बघतोय. पोहोचले असतील ना ते? काय सांगावं, सिद्धीची फौज पाठीशी. पण पाठीशी आई जगदंबा सुद्धा आहेच ना? हो, तीही आहेच. बहिर्जी नाईक बाहेर थांबले. पाठव त्याला त्वरित. आता आपल्याला पक्की खबर मिळेल. मुजराव साहेब, बोला बहिर्जी, काय खबर? राजेगडावर पोहोचले ना ते? सुखरूप आहेत ना? वय राजे विशाळगडावर पोचले हे नक्की. कारण तो पण ते 3 आवाज आले गडावर. जगदंबा. आई भवानी नवसाला पावली. राजे सुखरूप आहेत ना? आणि त्यांच्या बरोबरचे सगळे? तशी सविस्तर खबर नाही, हळूहळू खबरा येतीलच. पण एक वाईट खबर आहे. शिवाकाशीतला वीर मरण आलं. जगदंबा. हा घ्या कुंकवाचा करंडा. तुम्ही घेऊन जा. उद्या तुम्ही स्वतः येऊन मला कुंकू लावा. जा, पण चोख कामगिरी पार पाडा. चौमुलखात डंका वाजला पाहिजे. वाजवणारच. अगं तू सुधीक म्हणशील काय माझा नवरा आहे, तो आता या राजा झाला पण नाव काढलं बघ. खूप वाईट झालं. स्वराज्याचा एकनिष्ठ माणूस आपण गमावला. न भरून निघणारी हानी झाली. पण नेमकं झालं काय? काय घडलं? खरं तर पन्हाळ्यापासून समद्यांनी बाहेर पडायचं आणि विशालगडाकडे निघायचं असं ठरलं होतं. पण सिद्धीच्या हेरानं पाहिलं तर काय होईल, म्हणून राजांनी शिवाकाशीतला आपला तोत्या बनवला. आणि मग जर सिद्धीच्या हेरानं पाहिलं तर शिवानं पालखीत बसायचं आणि पालखी विरुद्ध दिशेला पळवायची आणि पुढे झाडाच्या आडबाजूला जाऊन पालखी तिथंच सोडायची, नाही तर हिरीत फेकायची. आणि मग पुढे जाऊन राजांना पांढर पाण्यात मिळायचं. पण शिवानं तसं केलं नाही. तो तसाच पुढे जात राहिला का सिद्धीच्या लोकांनी त्याला पकडलं, हे काय बी कळलं नाही. अरे देवा, पण ठरल्याप्रमाणे का केलं नाही? आभाळाला डोळं. मसूदला वाटलं त्याने राजांना पकडलं, पण मसूद फसला आणि शिवा आणखीन फसवत राहिला. त्याला सिद्धीजोर समोर नेलं. येळ जातोय, आपला राजा पुढे निघून जाईल या विचारानं शिवा होल देत राहिला. पण सिद्धीनं त्याला ओळखलं आणि ठार मारला साहेब. केवढं हे बलिदान. आपला राजा वाचावा, आपल्या राजास पळून जाण्यास वेळ मिळावा, म्हणून तो राजेंचं रूप वठवत राहिला. आपल्यात सिद्धी गुंतला तर आपले राजे सुरक्षित राहणार, म्हणून आई भवानी, आता कुठून आणायची ग अशी माणसं? राजेंसाठी मरणारी, प्राण देणारी माणसं आता कुठं शोधायची? बाजी प्रभू आणि बांधला आले नाही. जरा बघा परत. आणि गडाच्या पायथ्याशी असलेली सुरवे आणि दळवींची फौज? राज, सुर्वे दळव्यांची फौज पळवून लावली, गेलीही. बरं झालं.
बाजी प्रभू, रायाजी बांदल आणि शिवा काशीद यांचा मार्ग निर्धोक होईल. होय होय, आता काळजी मिटली. केदार अहो फार फार मोठं दिव्य केलं या सगळ्यांनी. शिवा काशीदनं आमचं रूप घेऊन सिद्धीला चकवा दिला. बाजी प्रभू आणि बांदलांनी तर छातीचा कोट करून सिद्धीची फौज घोडखिंडीत थोपवून ठेवली. केला आम्हाला सुखरूप विशाळगडी पोहोचवण्याचा शब्द या सगळ्यांनी खरा केला. आता केव्हा एकदा त्यांना डोळे भरून पाहतोय असं झालंय आम्हाला. बाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांदल कुठे आहेत? सांगा, कुठे आहेत आमची माणसं? त्याचं घोडखिंडीत बाजीप्रभू आणि बांदल गेले. शंभूसिंग जाधव पडले. काय? आणि शिवा काशीद बस. जगदम. कैसे लोग हैं ये, कैसे? वो बाजी किसी को आगे आने नहीं दे रहे, वो रायाजी बांदल सबको मार रहा है, और वो सिवा, ओ खुदा. बाजी, आपकी क्या राय है? सिवा मिलेगा? हा मिळेल, पण त्यासाठी वर स्वर्गात जावं लागेल. क्या? बाजी राजे, ये सिवा कासिद नहीं, सिवा सिवा शिवाजी राजे, उसके बारे में बताइए कि वो हाथ आएगा कि नहीं आएगा. शिवा भेटेल, पण त्यासाठी विशाळगडाला पुण्यांदा एकदा घेरा टाकावा लागेल. घेरा 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 ही तो डाल के रखा है इतने महीनों से. क्या हुआ, क्या हुआ? इतने दिनों से किसी को अंदर आने नहीं दिया, किसी को बाहर जाने नहीं दिया, फिर भी अचानक एक दिन सिवा और उसके 100-200 सिपाही रात और बरसात का फायदा उठाकर किले से भाग जाते हैं. कसम नहीं हो रहा है. बादशाह भरोसा रखेगा हम पर यही तो असलियत है हुजूर. असलियत है, लेकिन सच नहीं लग रही है. यही तो मुश्किल है. बादशाह को क्या जवाब देंगे हम? पन्हाला. बरहाला, उसका क्या? हुजूर सिवा भाग चुका है, साथ में उसकी फौज भी जा चुकी है, तो अब पन्हाला जीतना आसान होगा. पन्हाला लेके क्या करेंगे? ले लेते हैं हुजूर. कम से कम किला जीता ये तो बता सकते हैं बादशाह को. किले का क्या आचार डालेंगे? माफ करना हुजूर, सारा खेल बिगड़ गया है, पर कम से कम किला तो हाथ लेते. हुजूर, शिवाजी सुटला पण किल्ला जिंकला हे सांगायला भी बरं वाटते आणि ऐकायला भी. हाँ, नाक तो कट चुकी है. अब जान बचाने के लिए किला लेना बहुत जरूरी है. हमला कर दो किले पर, और किला जल्द से जल्द हासिल करो. इतनी बड़ी फौज दी, फिर भी घेरा डाल के बैठा रहा ये सिद्धि. वही तो हुजूर, उसने पन्हाला किले पर हमला क्यों नहीं किया? नई तोपें भी दी थी. उसने जो जो मांगा हमने उसे दिया, फिर भी सिवा को पकड़ने की कोशिश तक नहीं की उसने. फिर क्या सिवा भाग गया? रामखोर सिद्धि. रामखोर या नमक हराम हुजूर. क्या मतलब? मतलब साफ है हुजूर, सिवा को किले से भागने में जरूर सिद्धि की मदद हुई है, वरना ये कैसे मुमकिन है? अब आप ही बताइए हुजूर. कहना क्या चाहते हो तुम? सिवा अकेला नहीं भागा, साथ में 700-800 सिपाही लेकर भागा है. इतने लोग किले से नीचे आए और इतनी बड़ी फौज में किसी ने उन्हें देखा तक नहीं. ये कैसे मुमकिन हो सकता है? सिद्धि की मदद के बिना तो ये हो ही सकता. सबूत क्या है तुम्हारे पास?
ये देखो, सबूत नहीं तो ये अली अदील शाह खुद पर भी भरोसा नहीं करता। उस सिद्धि को हुक्म भेजो कि जल्द से जल्द हमारे सामने पेश हो। अब हम खुद उससे पूछताछ करेंगे। शेवटी आई जगदंबा आपल्या हाकेला धावून आलीच. आपल्या राजांचा वनवास संपला. राजांचा, आपल्या रेयतेचा, सर्वांचाच वनवास संपला. खरंच हो. गेले 2 दिवस तर आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. आणि आऊसाहेबांच्या खूप सोसलं हो त्यांनी. गेले 11 महिने त्यांचं कुठेच लक्ष नव्हतं. एक एक क्षण अगदी युगासारखा वाटला त्यांना. म्हणूनच या आनंदापोटी आम्ही गडावर साखऱ्या कधी वाटू असं झालं. आऊसाहेब, आम्ही गडावर साखऱ्या वाटू? पुतळाबाई, आपण सुतकात आहोत. सूतक कोणाचं? आपल्या सोयऱ्याधाऱ्यांचं. शिवा काशीद हे आपले सोयरेच की. बाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांदल हे सोयरेच आपले. एवढंच काय, आमचे भासाबा शंभूसिंग जाधव हे घोडखिंडीत धारातीर्थी पडले. चुकलंच आमचं. नाही सुनबाई, तुमचं चुकलं नाही. साखऱ्या वाटायच्या, परंतु सिद्धी जौहर ठार झाल्यावर. राजेंना म्हणावं, हीच आमची गुरुदक्षिणा. बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी, शंभूसिंग जाधव, रायाजी बांदल, शिवा काशी, स्वराज्याच्या यज्ञकुंडात तुम्ही समर्पण केलं. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिलीत. परंतु बाजी, फुलाजी, तुमच्या तलवारीचं तेज कधीही लुप्त होणार नाही. बांदलांच्या पराक्रमाचं चैतन्य कधीही हरपणार नाही. शंभूसिंग जाधवांची स्वराज्य निष्ठा आणि शिवा काशीची स्वामी निष्ठा कधीही लोप पावणार नाही. तुम्हा सगळ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सिद्धी जौहरला मात्र आम्ही आता जिवंत ठेवणार नाही. त्याला यमसदनी पाठवणार लवकरच. हा आमचा शब्द आहे.